हा, आता याच्यात बघा इथे काय, हा एस ब्लॉक फर्स्ट सेकंड, ठीक आहे. डी ब्लॉक मध्ये कुठले येतात, 3 ते 12. पी ब्लॉक मध्ये 13 ते 18, ठीक आहे. आणि ह्या लॅन्थिनाइड ऍक्टिनाइड सिरीज ज्या आपण ज्या खाली बॉटमच्या ज्या होत्या त्या, मग त्यांना काय म्हणतात, एफ ब्लॉकचे एलिमेंट. समजलं. आता हे बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. आता मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे काय, तर आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूप. Within a period, the neighboring elements differ slightly in their properties, while distant elements differ widely in their properties. ठीक आहे. म्हणजे काही आवर्तामध्ये आता शेजारी ज्यांचं अंतर कमी आहे, ठीक आहे, ज्यांचं अंतर कमी त्यांचं काय आहे, मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये फरक खूप नाहीये, सारखेच आहेत. पण जे लांब आहेत, जे दूर आहेत अंतरावरती, त्यांच्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. These characteristics of the groups and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of element. हे काय होतं ग्रुप्स आणि पिरियड मध्ये, तर मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक संरूपामुळे होतं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे होतं. इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट्स टू बी प्लेस. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिसाइड करतं, ते ठरवतं की हा एलिमेंट, हे मूलद्रव्य कोणत्या ग्रुपमध्ये टाकायचं, कोणत्या पिरियडमध्ये टाकायचं, ठीक आहे, कोणत्या गणात व कोणत्या आवर्तामध्ये ठेवायचं. The characteristic of the groups and the periods in the periodic table are understood by comparison of the properties of element. आता ग्रुप्स आणि पिरियडच्या कॅरेक्टरिस्टिक म्हणजे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये समजतात. त्याच्यावरून कळतं आपण जेव्हा आपण तुलना करतो कोणाची, आवर्त सारणीतील गण आणि आवर्तांची. व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ऑल एलिमेंट्स इन अ ग्रुप शो सिमिलरिटी अँड ग्रेडिशन. आपण इथेच बघितलं की ज्यांचं अंतर कमी असेल, ठीक आहे, त्यांचं काय असेल, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे गुणधर्म सारखेच असतील. However, the properties of element change slowly while growing from one end to other. For example, left to right in particular period. पण काही मूलद्रव्ये असे असतात जे दूर अंतरावरती असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, त्यांचे गुणधर्म काय असतात, हे हळूहळू बदलत जातात. एक्झाम्पल, कुठून कुठपर्यंत, लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे थोडे थोडे बदलत जातात ह्या मूलद्रव्यांचे गुणधर्म. मग ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता गण व इलेक्ट्रॉनिक संरूप. गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड राईट द नेम्स वन बिलो द ऑर्डर ऑफ द एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे खालील एका खाली एक लिहायची, ठीक आहे. नंतर राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट दिस ग्रुप. मग त्याच ग्रुपमधील म्हणजे त्याच गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूप लिहा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे. विच सिमिलरिटी डू यू फाइंड इन देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे तुम्हाला त्या इलेक्ट्रॉन संरूपात कोणते सारखेपणा आढळला, काय प्रॉपर्टी सिमिलर दिसल्या. हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन इच ऑफ दिस एलिमेंट. आणि 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे. यू विल फाइंड द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन दिस एलिमेंट फ्रॉम द ग्रुप फर्स्ट, दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स इज द सेम. म्हणजे तुम्हाला दिसेल की गण 1 म्हणजे अल्क धातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. कोणाची, गण 1 मधील अल्क धातूंच्या, ठीक आहे. नंतर इज द सेम. सिमिलरिटी, इफ यू लुक ॲट द एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू बी सेम. आणि तसेच तुम्ही दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनच्या एक समान असल्याचे तुम्हाला दिसेल. त्यांनी एक्झाम्पल पण दिलंय. द एलिमेंट्स बेरिलियम म्हणजे मूलद्रव्य बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग टू द ग्रुप 2. मग हे कोणत्या गणातील येतात, 2. दुसऱ्या गणातील कोणते कोणते, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्ये गण 2 मध्ये असतात. दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे त्यांना काय म्हणतात, अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये आहेत. म्हणजे फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल, त्याला म्हणतात अल्कधर्मी मृदा धातू. There are two electrons in their outermost shell. मग त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे, किती मूलद्रव्य असतात, 2. Similarly,
Similarly, there are 7 electrons in outermost shell of the elements such as fluorine and chlorine from the group 17. जसे इथे यांच्या मूलद्रव्यांमध्ये शेवटच्या शेलमध्ये किती असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. तसेच याच्या शेलमध्ये 7 असतात शेवटच्या शेलमध्ये. कोणाच्या? फ्लोरीन आणि क्लोरीनच्या. आणि ते कुठल्या गणामधले? कोणत्या ग्रुपमधले? 17 गणामधले. दॅट इज द फॅमिली ऑफ हॅलोजन्स. मग त्याला काय म्हणतात? हॅलोजन्स. म्हणजे त्याला म्हणतात हॅलोजन्स, फ्लोरीन क्लोरीन, ज्यांच्या गणामध्ये ज्यांच्या बाह्य कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसंच त्यांच्या बाह्य कवचात किती होते? 2 इलेक्ट्रॉन होते. आता यांच्यात किती आहे? 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग यांना काय म्हणतात? हॅलोजन. समजलं? मग वाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन एनी ग्रुप द 1 इलेक्ट्रॉन शेल गोज ऍडेड ऍट अ टाइम. मग जसं आपण कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते, वरतून खाली जातो तसं, टॉप टू बॉटम. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आउटरमोस्ट शेल इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर ग्रुप. मग त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो? की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन संरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे असं आपण त्याला सांगू शकतो. हाऊएव्हर ॲज वी गो डाऊन अ ग्रुप द नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. मग आपण जसं वरतून खाली जातो ना, तसेच कवचांची संख्या काय होते? वाढत जाते. म्हणजे आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन काय होतात? ते हळूहळू वाढत जातं. युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. म्हणजे युरेनियमला काय अणुअंक किती आहे? 92 त्याचा. ऑल दीज एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर्स 93 to 118 आर मॅनमेड. म्हणजे सर्व या युरेनियम नंतरची सर्व मूलद्रव्ये अणुअंक 93 ते 118 ही मानव निर्मित आहेत. ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओ ऍक्टिव्ह अँड अनस्टेबल अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. आणि हे सगळे कसे आहेत? मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. इकडे इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीत एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. हा टेबल लिहायचा आहे. ठीक आहे. नंतर ते कसे आहेत? मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अनुक्रमांकाप्रमाणे मांडलेली आहेत. व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. आपण बघितलं व्हर्टिकल कॉलम्सला काय म्हणतात? उभ्या स्तंभांना गण म्हणतात. देअर आर 18 ग्रुप्स. किती? ते एकूण 18. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडिशन. म्हणजे या गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता आढळते. म्हणजे सारखे आहेत ते. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. आणि आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. हे आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे. देअर आर इन ऑल 7 पिरियड्स द प्रॉपर्टीज ऑफ. मग ते किती आहेत एकूण? आवर्त किती आहेत? 7 आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू अदर इन अ पिरियड. मग हळूहळू एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म काय होतात? हळूहळू बदलत जातात. ठीक आहे. समजलं? आता कॅन यू टेल